जय हिंद दोस्तों। ओडिशा या जुलै महिन्यात खूप गाजलेलं राज्य, जो काही मोर्चा निघाला सो कॉल्ड स्टुडंट्सचा, अर्थात स्टुडंट्स प्रश्नचिन्ह, गोष्टीनंतर एक एक उघडकीस येऊ लागल्यात. ओरिसामध्ये आपल्या कार्याची सुरुवात केलेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक विद्यार्थी नेता धर्मेंद्र प्रधान, जे की आजचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते, त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसह जंतर मंतरला खूप मोठा मोर्चा झाला. आणि ओरिसा राज्य अशा पद्धतीने चर्चेत आलेलं असताना ओरिसाचाच हा मंत्री 2021 पासून या शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत चाललेला, NCERTला 3री ते 9वीची पुस्तकं बदलण्यास भाग पाडलेला शिक्षण मंत्री, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्या राज्यातून हे आज संसद भवनात आले होते त्याच राज्यामध्ये याच काळात, याच जुलै महिन्यात शांतपणे आपला भारत देश एका मिशनकडे लक्ष देऊन होता. म्हणजे एखादं राज्य या कारणासाठी चर्चेत होतं भारतभर, पण त्याच राज्यातल्या एका सुनसान बेटावर भारत सरकारची एक वेगळी तयारी सुरू होती. काय तयारी? अर्थातच आपल्या डिफेन्सबाबतची तयारी. आणि म्हणूनच मी व्हिडिओची सुरुवात जय हिंद दोस्तो अशाच शब्दांनी केली. आपल्या भारताचा तिरंगा हा सगळीकडे व्यवस्थित फडकत राहावा, एका उंचावर राहावा, म्हणून काही लोक नेहमीच झटत असतात. सद्य परिस्थितीमध्ये चाललेली युद्ध पाहता आणि मध्यंतरी सिंदूर ऑपरेशनच्या काळात जो काही आपल्यावरती हल्ला झाला ड्रोनच्याद्वारे, आणि आकाशातल्या आकाशात त्या ड्रोनला जे काही आपल्या भारत सरकारच्या डिफेन्स सिस्टीमने नष्ट केलं, त्यामुळं इथून पुढच्या प्रत्येक युद्धाच्या वेळेस परकीय शक्तींकडून आक्रमण जर हवेतून होणारच, मग ते जर परतवून लावचं असेल तर आपल्याकडं रशियाच्या S-400, अमेरिकेच्या पॅट्रियट आणि चीनच्या HT-19 और HQ-19 समथिंग अशी जी रक्षा प्रणाली आहे, एअर डिफेन्स सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापेक्षा सरस असं काहीतरी आपल्याला निर्माण करणं गरजेचं होतं. किंवा तोडीस तोड तरी आपल्याला रशिया, चायना आणि अमेरिका यांच्या पंक्तीत जाऊन बसणं नितांत गरजेचं झालं आहे. कारण या डिफेन्स सिस्टीम्स त्या राष्ट्रांकडून आपल्या जवळचे शत्रू परचेस करू शकतात. म्हणजेच स्वतःची एअर डिफेन्स सिस्टीम, अशा टाईपची डिफेन्सची इक्विपमेंट्स सिस्टीम्स परचेस करून ते मजबूत करू शकतात. त्यामुळंच अशा काहीतरी एका भव्य दिव्य संशोधनाची आपल्या भारताला नक्कीच गरज होती. आणि म्हणूनच या ओरिसाच्या एका बेटावरून कुश क्षेपणास्त्र याची यशस्वी चाचणी करण्यात आली. अत्यंत स्पीडमध्ये आकाशात उंच एक ऑब्जेक्ट उडवला गेला आणि त्याचा पिछा करत या आपल्या कुश क्षेपणास्त्राने त्या ऑब्जेक्टला नामोहरम केलं. म्हणजे तो ऑब्जेक्ट हाणून पाडला गेला, निष्फळ करण्यात आला. आणि ह्याच्यामध्ये कुश क्षेपणास्त्राला, या टेस्टला, या ओरिसाच्या एका बेटावरून जी चाचणी घेण्यात आली त्याच्यात प्रचंड प्रमाणात यश मिळालं. म्हणजे आपली ही कुश डिफेन्स सिस्टीम ही आता आपण भारताने 80% मेक इन इंडिया,
म्हणजे 80% ती आपण इथंच बनवलेली आहे. फक्त 20% पार्ट्स काही मागवावे लागतात. याच्या उलट S-400 एअर डिफेन्स सिस्टीम जर रशियाकडनं घ्यायची तर आपल्याला ती खूप महाग पडते. आपण आता अमेरिकेच्या पॅट्रियट या एअर डिफेन्स सिस्टीमपेक्षाही अतिशय प्रगतिशील अशी कुश क्षेपणास्त्र हे आपण डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळं DRDO इंडिया यांचं, त्या शास्त्रज्ञांचं, त्या इंजिनियर्स लोकांचं लाख लाख अभिनंदन करतो आणि त्यांना कडक सॅल्यूट करतो माझ्या या कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे. मित्रांनो, एखादं संशोधन जागतिक पातळीवर जेव्हा असं काही भव्य दिव्यरित्या त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळतो, ग्रेट सक्सेस ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस त्याच्यामागं असलेली बुद्धिमत्ता, अनंत कामं, मग काही स्किल्ड लोकांची कामं, काही अनस्किल्ड लेबर ते पण तिथं राबत असतात. कारण या कुश क्षेपणास्त्राला जे काही एक आवरण तयार करायचं असतं, ज्याला आपण मेटॅलिक पाईप सदृश दिसणारी वस्तू जी त्या क्षेपणास्त्रावर कव्हर म्हणून केलेली असते, दॅट कव्हर इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते कव्हर खूपच मजबूतरित्या धूळ किंवा कोणत्याही प्रदूषण, आयसी एरिया, थंडीचा एरिया, खूप कडाक्याची थंड वातावरण असलेल्या सीमा, या सगळ्यामध्ये ते कव्हर व्यवस्थित काम करणार आहे. म्हणजेच कोणत्याही प्रदूषणाचा, कोणत्याही वातावरणाचा त्या कव्हरवर आणि नॅचरली आतल्या क्षेपणास्त्रावर काहीही परिणाम होणार नाही. त्याला डिफेन्सच्या लँग्वेजमध्ये काहीतरी कॅनिस्टर असं काहीतरी म्हणतात. आणि हे सगळं, ही क्षेपणास्त्र या कव्हरच्या सहित एका ट्रकवर आपल्याला लॉन्च करता येतात. म्हणजेच या क्षेपणास्त्रांना हलवणं सोपं आहे, यांची मोबिलिटी खूप सोपी आहे. होईल काय, ट्रकवरती समजा आपण 3 क्षेपणास्त्र 4 क्षेपणास्त्र लॉन्च करतो आहे, लोड केली आहेत. आपल्याला ज्या ज्या ठिकाणावरून एअरमधून अटॅक होईल असं वाटतं आपल्या शत्रूकडून, त्या त्या ठिकाणाच्या रेंजमध्ये या मोबाईल व्हॅन्स नेऊन लॉन्च करणं. म्हणजेच जेव्हा वेळ येईल त्यावेळेस विदिन अ सेकंड ही क्षेपणास्त्र हवेत झेपावतील आणि लक्ष्याचा तिथेच हवेत चुराडा करतील. आता कुश क्षेपणास्त्राच्या बाबतीत स्पेशालिटी अशी आहे, 3 लेयर्ड क्षेपणास्त्र भारत देश बनवतो आहे. 2028ला याचं मॅक्झिमम प्रोडक्शन होऊन ठिकठिकाणी त्याचं लॉन्चिंग होईल आणि 2030 आणि 2040पर्यंत आपण याच्यामध्ये स्वयंपूर्णता घोषित केलेली असेल. म्हणजेच आपल्याकडची सर्व प्रकारची एअरपोर्ट्स, डिफेन्सची महत्त्वाची ठिकाणं, अणुप्रकल्प किंवा महत्त्वाच्या काही जिथं काही चांगलं प्रोडक्शन होतं आहे आपलं, असा काही विभाग, इंडस्ट्रियल एरिया, अशा सर्व ठिकाणी जिथं जिथं म्हणून शत्रूकडनं धोका होऊ शकतो, एअर अटॅक होऊ शकतो, अशा सर्व ठिकाणी ही कुश क्षेपणास्त्र लॉन्च केली जातील. म्हणजेच आपली एअर डिफेन्स सिस्टीम आपल्याच सायंटिस्ट लोकांनी, आपल्याच इंजिनियर्स लोकांनी केलेल्या संशोधनाच्या या कुश क्षेपणास्त्राच्या 3 लेयर्ड डिफेन्स सिस्टीम असं ज्याला म्हटलं जातं, ते का 350 किलोमीटर, 250 किलोमीटर आणि 150 किलोमीटर ह्या 3 रेंजमध्ये ही क्षेपणास्त्र काम करतील. सपोज आपल्या जवळच्या शत्रू राष्ट्राने साधारण 350 किलोमीटरवरून एखादं आपल्याकडं भारतावर एखादं क्षेपणास्त्र डागलं गेलं आहे असं जर आपल्या रडारला कळलं, तर सत्वर 350 किलोमीटरचं क्षेपणास्त्र कुश हे त्या लक्ष्याकडे झेपावेल. समजा या 350 किलोमीटरच्या रेंजवाल्या क्षेपणास्त्राला चुकवून ते क्षेपणास्त्र पुन्हा भारताच्या एरियाकडे जर येत असेल, तर सेकंड क्षेपणास्त्र आपलं 250 किलोमीटरचं त्या मागावर सोडलं जातं. त्यालाही चुकवून जर क्षेपणास्त्र शत्रूचं आत येत असेल आणि आपलं नुकसान करण्यास उत्सुक असेल, तर मग आपलं तिसरं 3rd लेअर ऑफ 150 किलोमीटर्स रेंज हे क्षेपणास्त्र, कुश क्षेपणास्त्र हवेत सोडलं जाईल. इट विल हॅपन ॲटोमॅटिकली. त्यामुळं अतिशय उत्कृष्ट असं आणि अतिशय उपयोगी
आपल्या भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं असंच हे DRDOचं संशोधन असं तुम्ही आम्ही सगळ्यांनीच याच्यात व्यक्त होणं गरजेचं आहे आणि सर्व सायंटिस्ट आणि इंजिनियर लोकांचं या डिफेन्सची ही वेपन सिस्टीम, ही एअर डिफेन्स सिस्टीम बनवल्याबद्दल, या कुश क्षेपणास्त्रांच्या यशस्वीतेबद्दल नक्कीच आपण सगळ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करायचं आहे आपल्या या देशाचं, आपल्या या फडकणाऱ्या तिरंग्यासाठी झटणाऱ्या या सगळ्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्स लोकांचं. मला तर या ओरिसाच्या बाबतीत घडलेली एक घटना जी खूप क्लेश देत होती आणि त्यानंतर 23 जुलै या दिवशी यशस्वी झालेली ही कुश क्षेपणास्त्राची चाचणी, या दोन्ही घटनांना माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. लेट अस थिंक पॉझिटिव्ह आणि आत्ताच्या या कुश क्षेपणास्त्राच्या संशोधनाबद्दल आत्ता आपण विचार करूया. बाकी गोष्टींमध्ये लेटेस्ट डेव्हलपमेंट होत राहणार आहेत आणि आपली शैक्षणिक परंपरा, शैक्षणिक पॉलिसी काहीतरी एक चांगला आकार घेताना नक्की आपल्याला येत्या काही वर्षात दिसून येईल. जो काही तुम्ही आम्ही लहानपणी नको तो इतिहास आपल्यावर लादला गेला आणि ज्याचा परिणाम आपलं व्यक्तिमत्व बनण्यातसुद्धा झाला, वातावरण निर्मितीमध्ये झाला, ती वातावरण निर्मिती कुठेतरी आता बदलण्यासाठी झटणाऱ्या माणसांची या तिरंग्याच्या खाली नक्की गरज आहे आणि ती गरज पूर्ण होती आहे हीच आनंदाची बाब. पुन्हा एकदा या कुश क्षेपणास्त्राबद्दल संबंधितांचे लाख लाख आभार मानतो आणि आपल्या या देशातल्या सर्व वैज्ञानिकांना, इंजिनियर्सना ही क्षेपणास्त्र सिस्टीम, ही एअर डिफेन्स सिस्टीम जी की आपली मेक इन इंडिया या बळावर 80% आपण स्वतः हे बनवलेलं आणि आपण ती निर्मिती केलेली ही क्षेपणास्त्र, ही सिस्टीम, त्यामुळंच याचं विशेष प्रत्येक व्यक्तीने नक्कीच ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं कौतुक करण्यासाठी आपल्या तोंडातून वाह क्या बात है असं आलंच पाहिजे. याच अपेक्षेसह या व्हिडिओ इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.